गुड आफ्टरनून. एमपीएससी ग्रुप बी पूर्व परीक्षा 2024 ला हिस्ट्रीमध्ये 10 पैकी 7 क्वेश्चन स्टेट बोर्ड मधून आलेले. क्वेश्चन नंबर 1. 1909 मध्ये कामगार हितवर्धक सभा या संघटनेची स्थापना करून कामगारांना शिक्षण कायदेशीर सल्ला देण्याचे काम खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केले? चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 अ ब ड. भिवाजी नरे, सीताराम बोल्ले आणि बॅरिस्टर हरिश्चंद्र तालचेरकर. 11वीचं इतिहासाचं जुनं पुस्तक पेज नंबर 76 वर तुम्हाला आन्सर सापडेल. पेज नंबर 76. मध्ये भिवाजी नरे यांनी सीताराम बोल्ले व बॅरिस्टर हरिश्चंद्र तालचेरकर यांच्या मदतीने कामगार हितवर्धक सभा या संघटनेची स्थापना करून कामगारांना शिक्षण कायदेशीर सल्ला देण्याची सोय केली. क्वेश्चन नंबर 2 काय आहे? होम रूल म्हणजे काय? चा आन्सर येते अ ब क. आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे, स्वराज्य प्राप्त करून घेणे, इंग्रजांच्या लोकमनातून मुक्त होणे. 8वीचं इतिहासाचं पुस्तक पेज नंबर 29 वरती तुम्हाला आन्सर सापडेल. इतिहासाचं पुस्तक पेज नंबर 29. होम रूल चळवळ. होम रूल म्हणजे आपला राज्यकारभार आपण करणे, याला स्वशासन म्हणतात. 8वी इतिहासाचं पुस्तक पेज नंबर 29. क्वेश्चन नंबर 3. झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष होती, हे विधान खालीलपैकी कोणी केले? याचा आन्सर काय ते युरोज. 12वीचं इतिहासाचं पुस्तक पेज नंबर 43 वरती तुम्हाला आन्सर सापडेल. झाशीमध्ये वेढा कोणी दिला होता? युरोजने दिला होता. त्यामुळे झाशीबद्दल हे विधान कोणी केलं होतं? युरोजने. क्वेश्चन नंबर 5. खालीलपैकी योग्य विधानांच्या पर्यायाची निवड करायची आहे. भारतात पहिली सुती कापडाची गिरण मुंबई येथे सुरू झाली, हे वाक्य बरोबर आहे. भारतात पहिली तागाची गिरणी रिसरा येथे सुरू झाली, हे वाक्य बरोबर आहे. भारतातील पहिली सुती कापड गिरण कावजी नानाबाई यांनी सुरू केली, तिन्ही वाक्य बरोबर आहेत. ए बी सी. ऑप्शन नंबर 4. 8वीचं इतिहासाचं पुस्तक पेज नंबर 13 वरती तिन्ही वाक्य सापडतील. इतिहासाचं पुस्तक पेज नंबर 13. 1853 मध्ये कावजी नानाबाई दावरे यांनी मुंबईत पहिली कापड गिरण सुरू केली. 1855 मध्ये बंगालमधील रिसरा येथे तागाची पहिली गिरण सुरू झाली, हे तिन्ही वाक्य बरोबर आहेत. 8वी इतिहासाचं पुस्तक पेज नंबर 13. क्वेश्चन नंबर 6. कोल्हापूर येथील 27व्या फलटणीतील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857 ची बंड केले होते? याचा आन्सर येते ऑप्शन नंबर 4 द म्हणजेच कोण? रामजी सिरसाट. 12वीचं इतिहासाचं पुस्तक पेज नंबर 44 वरती तुम्हाला याचा आन्सर सापडेल. क्वेश्चन नंबर 7. सतीप्रथेबद्दल शास्त्राच्या संमतीने केलेला खुन असे खालीलपैकी कोणी म्हटले होते? त्याचा आन्सर येते राजाराम मोहन रॉय. शास्त्र, धर्म, भाषा इत्यादी रिगार्डिंग कोण होतं? राजाराम मोहन रॉय. त्यांनी पडदा पद्धतीला विरोध केला होता, तसेच त्यांचं धर्म आणि भाषाबद्दल काम होतं. 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला याचा रेफरन्स सापडेल पेज नंबर 21 वरती. पेज नंबर 21. ब्राह्मो समाज. राजाराम मोहन रॉय यांनी 1828 मध्ये बंगाल प्रांतात ब्राह्मो समाज स्थापना केली. त्यांनी अनेक भाषा व धर्मांचा अभ्यास केला, म्हणजे ते कसे होते? शास्त्राबद्दल अभ्यास करणारे व्यक्ती होते. याच्यावरून तुम्ही रेफरन्स लावू शकता. आणि सतीप्रथेबद्दल काम करणारे कोण कोण व्यक्ती होते? लॉर्ड बेंटिक, राजाराम मोहन रॉय आणि जगन्नाथ शंकर शेठ. 11वीच्या इतिहासाच्या पुस्तकात तुम्हाला याचा रेफरन्स सापडेल. सॉरी, इथं 11वी पाहिजे. 11वीचं इतिहासाचं पुस्तक जुनं पेज नंबर 85. राजाराम मोहन रॉय. त्यांनी सर्वप्रथम सतीच्या चालीविरुद्ध चळवळ सुरू केली. इतिहासाचं 11वीचं पुस्तक पेज नंबर 85. त्यामध्ये काय करायचं? आपल्याला जोड्या जुळवायच्या. 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकात पेज नंबर 21-22 वरती
आर्य समाज, सत्यशोधक समाज यांची स्थापना कधी झालेली कळेल. एका ऑप्शन वरून तुम्ही आन्सर पण पूछू शकताय. आर्य समाज स्थापना कधी झाली होती? 1875. 8वी इतिहासाचं पुस्तक पेज नंबर 21-22. सत्यशोधक समाज 1875. आर्य समाज स्थापना सत्यशोधक समाज कधी झालेला स्थापन? 1873 ला. आर्य समाजाची स्थापना कधी झालेली? 1875 ला. एका ऑप्शन वर तुम्ही आन्सर पर्यंत पोहोचू शकता. हे आपले 7 क्वेश्चन होते. एमपीएससी ग्रुप बी पूर्व परीक्षा 2024 ला हिस्ट्री मध्ये 10 पैकी 7 क्वेश्चन हे स्टेट बोर्ड मधून आले होते.